हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी तुम्हाला एकदम मौसूद असे तीळ व गुळाचे लाडू तयार करून दाखवणार आहे. आता संक्रांत येतच आहे, त्यामुळे आपण तीळ व गुळाचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. तीळ व गुळाचे लाडू तयार करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. इथे मी या छोट्या वाटीने 2 वाटी तीळ घेतलेले आहेत. अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ किसून घ्यायचा आहे व साजूक तूप घ्यायचं आहे. इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक 4 ते 5 मिनिटे हे शेंगदाणे भाजायचे आहेत. एक 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या शेंगदाण्यावरती तुम्हाला छोटेसे काळे डाग दिसत असतील. आता हे शेंगदाणे भाजलेले आहेत. आपण गॅस बंद करूया व हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे शेंगदाणे थंड झाल्यावर याची साल काढून घ्यायची आहे. आता याच पॅनमध्ये आपल्याला तीळ भाजायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक 3 ते 4 मिनिटे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता तीळ आपले छान भाजलेले आहेत. चटचट असा आवाज येत आहे. आपले हे तीळ भाजून झालेले आहेत. आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तीळ जास्त वेळ भाजायचे नाहीत, नाहीतर याला कडवट चव येते. 2-3 मिनिटेच तीळ भाजून घ्यायचे आहेत. आता मी परत तोच पॅन गॅसवरती ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. 2 वाटी तिळासाठी इथे मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. 1 चमचा तूप घालायचं आहे. आता गूळ आपल्याला छानपैकी वितळवून घ्यायचा आहे. याचा आपण पाक तयार करणार आहोत. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गूळ छानपैकी वितळलेला आहे. याला छान फेस आलेला आहे, म्हणजेच आपला गूळ छानपैकी वितळवून याचा पाक तयार झाला आहे. आता पाक तयार झालेला कसा बघायचा हे इथे मी तुम्हाला दाखवते. एखाद्या बशीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे व त्यामध्ये हा गुळाचा पाक थोडासा आपल्याला सोडून घ्यायचा आहे. आता याप्रमाणे पाण्यामध्ये या पाकाची गोळी तयार होते की नाही हे चेक करायचं आहे. आपला पाक बनून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला भाजलेले तीळ घालायचे आहेत. तसेच आपण जे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मी लोच ठेवलेली आहे. आता व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटे आपल्याला हे सर्व मिश्रण परतवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मी 1-2 मिनिटे छानपैकी परतवून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे व परत एकदा हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण बनून तयार आहे. आपण गॅस बंद करूया व हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तीळ व गुळाचे लाडू तयार करतेवेळी मिश्रण थंड झाल्यानंतर हे लाडू बांधता येत नाहीत. थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला बांधावे लागतात. हे मिश्रण आता मी या ताटामध्ये काढलेलं आहे. मिश्रण हलकंसं गरम आहे तोपर्यंतच आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत. आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया. आता इथे मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे. इथे मी छोटे छोटे लाडू तयार करणार आहे, त्यामुळे थोडंसं 1 चमचाभरच मिश्रण घेतलेलं आहे व त्याचे याप्रमाणे इथे मी लाडू बांधायला घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसेही लाडू बांधू शकता. अगदी सहज हे लाडू बांधले जातात. इथे तुम्ही पाहू शकता किती छान हे लाडू वळता येत आहेत. आता याप्रमाणे छोटे छोटे लाडू मी तयार करून घेणार आहे. 2 वाटी तिळामध्ये लहान लहान असे 25 ते 30 लाडू बनवून तयार होतात. हे तिळाचं मिश्रण आणखी हलकंसं गरम आहे तेव्हाच हे लाडू मी बांधायला घेतलेले आहेत. आता याचप्रमाणे आपल्याला या मिश्रणाचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे मी या सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेते. दुसराही लाडू इथे मी तुम्हाला बांधून दाखवलेला आहे. आता आपण बाकीचे सर्व लाडू तयार करून घेऊया. इथे मी सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत. अंदाजे 25 ते 30 लाडू बनवून तयार झालेले आहेत. हे सर्व लाडू एकसारखे छान असे बनवून तयार झालेले आहेत. एकदम मौसूद असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले हे संक्रांत स्पेशल तीळ व गुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. हे तीळ व गुळाचे लाडू या संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा खूप आवडतील. हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट बनवून तयार होतात. तुम्हाला आजची ही तीळ व गुळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा.
वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.